मंडळी, माणूस दोन गोष्टी कधीच विसरत नाही, त्याचा झालेला अपमान आणि अपूर्ण प्रेम. चला बघूया हे अपूर्ण प्रेम त्याला काय काय करायला भाग पाडता येते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया रत्नागिरीचा रत्न रमेश बेटकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. उचल उचल चल बन्या उचल. अरे अरे बन्या, अरे मेला हायस कुठं? अरे आलो काय आलो, किती वेळ झाला तुला? टायमावर कधी येतच नाहीस तू यार. नाही मी केव्हाच आलोय इथे. आपलं थिएटर आहे बघ, थिएटर त्याच्या गेटच्या इथं उभा आहे मी. हा हा. अरे म्हणजे हाऊसफुल शो आहे, हाऊसफुल. तुला बोललो नव्हतो चल तुला रातकिडा दाखवतो. हा पिक्चर सुपरहिट आहे रे, हा पिक्चर सुपरहिट आहे. आणि सई तावणकरचा रील बघितलीस ना, किती व्हायरल झाले ते. ती काय म्हणाली माहिती आहे ना, या पिक्चर मध्ये मला आवडणारे सगळे विनोद आहे, प्रेक्षकांनी थिएटर मध्ये जाऊन बघा. आणि तुला तर माहिती आहे सई तावणकरचा शब्द म्हणजे आपल्यासाठी डिचक्या. आपण लगेच ऐकतो तिचं. हा तुला माहिती आहे. मग अरे तू ये, मी सगळ्या तिकीट मिळत नव्हतं माहिती आहे. मी त्याला इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं आणि मग तिकीट मिळालं. तिकीट समोसा सगळं रेडी आहे, फक्त तू ये. आणि काय झालं माहिती आहे, जरा लवकर ये. मी एकाच ठिकाणी जास्त वेळ उभा आहे ना तर लोक माझ्याकडे संशयानं बघतायत. सिक्युरिटी गार्डचा कुत्रा माझ्या खिशात 4 वेळा वाकून गेलाय. 5व्यांदा माझा समोसा घेऊन जाईल तो. कळलं काय? लवकर ये. हॅलो. हा अरे अरे तुम्ही असं काय करतो? आजूबाजूला शोध ना जरा. नाही ती एक काम कर, तिकडे एखादं झाड असेल ना तिकडे पार्किंग करून टाक. अरे नाही कोण हात लावणार, आणि लावला तर मिनी आहे ना भांडायला. तू पार्क करून. तुम्ही ना ऐकणार नाही. थांब इथे एकतर कोण. 1 मिनिट थांब जरा. दादा, हो दादा. देव्या. पारू मी म्हणजे पारू तू देवा मी. तू किती दिवसांनी, किती महिन्यांनी, किती वर्षांनी बघतोय तुला. देवा पण तू इथं आमच्या गावात काय करतोय? मित्राच्या लग्नाला आलो तो, म्हटलं जरा पिक्चर बघूया. आणि तुझं लग्न? मी सिंगलच आहे तुझ्या कृपेनं. आणि तू पण ना जशी आहेस तशी नाही आहेस. म्हणजे मागच्या वेळी बघितले तेव्हा एकदम आणि आता एकदम सगळं देव्या. अरे डिलिव्हरी झाली ना माझी. हो तुझी डिलिव्हरी झाली. कोण झालं? तुला कायच माहित नाही? आपला कॉन्टॅक्ट नाही ना बरेच दिवस नंतर तुटलाच. तू काय बोललीस, काय फोन बिन करायचं नाही म्हणून मी काय फोन नाही केला. यार आहेस तू. मुलगा झाला मला. मुलगा झाला? अभिनंदन. थँक्यू. तुला मुलगा झाला म्हणजे संसारात तुझा जोर जास्त आहे. म्हणजे? नाही ते आपल्या गावात म्हणतात ना की मुलगा झाला तर संसारात बाईचा जोर जास्त असतो आणि पोरगी झाली तर बापाचा जोर जास्त असतो. तर तुझा जोर जास्त आहे. ठीक आहे. असं ते पोरगा चांगला आहे ना, धडधड वजन बिजन चांगलं आहे ना, सगळं नीट आहे. मला हेच पाहिजे होतं. बाकी तू कशी आहेस? मी तर एकदम मस्त आहे. हे काय एकदम सुखात आहे. आणि तू? मी बरं आहे. तू इथे पिक्चर बघायला आलाय? हा पिक्चर बघायला आलो. हा मी पण इकडे पिक्चर बघायला चालली आहे. कुठला पिक्चर? हा चल तुला रातकिडा दाखवतो. पण हा पिक्चर तू कसा बघणार? म्हणजे तिकीट संपलीत त्याची. तिकीट नाही आहे? हा हे काय रिकामं झालं, सगळं हाऊसफुल झालं ना शो. अरे मला बघायचा होता पिक्चर. अरे कामाच्या गडबडीत हल्ली बाहेर पडणं होत नाही ना. किती दिवसांनी मी आले होते पिक्चर बघायला. आणि तुला तर माहितीये देवा मला पिक्चर बघायला किती आवडतं ते. माझ्याशिवाय कोणाला माहिती नाही रे नाही. देव ना माझ्या बाबतीत निष्ठुरच आहे. मला माहितीये नेहमी ना माझ्याच बाबतीत असं होतं. कुठं काय करायला गेलं ना कधी मनासारखं होतच नाही. जाऊ दे. बन्या येऊ नकोस. नाही काय नाही, वाऱ्यानं तिकीट उडाली. हा ते नाही कॅन्सल नाही झालंय. अरे आपण दोघं उद्या बघू ना, उद्या बघू दोघं. हा अरे चल तुला रातकिडा दाखवतो. हा पिक्चर आपण आयुष्यभर बघू शकतो. एवढं काय त्याच्यात. ते पण चल देव्या मी निघते. तसं पण तिकीट नाही आहे. मी नाही थांब, मला तुला जादू दाखवायची. अगं मला तुला जादू दाखवायची. देव्या नाही नको. तुझी जादू नको. तू जादू दाखवायला गेला लय येळ घेतो. नाही ही लगेच संपणारी जादू आहे. लगेच प्रॉमिस, ही लगेच संपणारी जादू आहे. इथे 4 चौकात छोटीशीच जादू दाखवता येईल. खरंच?
देव्या, तू माझा मूड नाही नाही आहे. बघ तरी तुला आवडेल असं आहे. देव्या पिक्चरचं तिकीट येस. देव्या अरे नाही पण तुम्ही तुझ्यासाठी खेळलं नाही, नाही, तू घे. नाही तू अरे, घे. अरे नको नाही, असं तू घे. नको देव्या मी बघेन ना नंतर तुझं आहे, एवढं तुझं आहे, काय हे तुझं आहे, नाही हे तुझं आहे, तुझं. थँक्यू म्हणजे मी घेणार नव्हते पण आता तू इतका फोर्स केला म्हणून Yes, yes. आता आपण जाऊया दोघं जसं आपण पहिलं पिक्चर बघायचं तसं. नाही देव्या का? मी एकटी नाही आहे तुझे जिजू पण आले आहेत ना जिजू माझा नवरा जॅकी तो पण आहे आम्ही जॅकी तुझा नवरा. अगं ए काय करतेस किती वेळ वाट बघतोय ना मी तिकडे काय करतेस तू इकडे तुम्हाला मी बोलले होते तिकीट काउंटर जवळ मी तुमची वाट बघते तुम्ही किती वेळा आले यायला अरे वाटच सापडत नव्हतं मी काय करू तिकडे गाडी पार्क केली आणि आता गल्लीत घुसलो तर एकदमच घाबरून गेले कुठे जायचं गांगरलो ना मालाची नवीन जागा नाही चांगली तुम्ही पण ना सांगितलेलं लक्षात ठेवायचं या सरळ रस्ता पारू काय झालं हा जॅकी फसवणूक वाटत नाही तुला. तुमच्या दोघांची ओळख नाही आहे ना मी पण काही हरी आहे मी तुमची ओळख करून देते देव्या हे जॅकी माझे मिस्टर आणि हा देव्या माझा मित्र ये देवे मारू नका. ये वसारा देव्या तू आहे हा मस्करी मस्करी. अरे देव्या तू ये वसारा जाम भारी माणूस आहे अरे वसारा यार आहेस का तू नाही मी आमच्या घरात सकाळ दुपार संध्याकाळ तुझीच सारखी आठवण येते माहितीये ही बघल तेव्हा तुझी आठवण करते भांडी घासायची तुझी आठवण आली कपडे दिसले कपडे तुझी आठवण भरलेल्या पिशव्या बाजारात दिसले की वासाऱ्या तुझी आठवण एकदा तू मला चुकून बोलली ए देव्या बालाचं डुंगण धू न कपडे पण सुकत घाल न जमलं तर गोट्यातल्या सगळ्या पण तू कचरा काढून टाक याऱ्या आवडी आठवण काढते ती तुझी माहिती आहे ना पारू अजून पण आठवण काढतेस. हा मग थँक्यू. फक्त ना आठवणीतली आठवण कमी आणि कामासाठीची आठवण जास्त वाटते मला ह्याच्यात. असं काय बोलतोयस देव्या आहे. बस काय एवढंच ओळखलंस तू मला अरे नाही, तू किती मदत केलीस असं कसं विसरेन मी तुला हे पिक्चरचं तिकीट पण तूनीच दिलं ना मला त्याला तिकीट मिळालं मिळालं अरे हाऊसफुल लोक बोलले तू तिकीट कसं काय मिळालं आपल्याला? नाही देव्याने मला दिलं पण एकच मिळालंय अरे बापरे आता जायला आता काय करायचं करायचं? देव्या अरे बाप मग एक काम कर तू जा तू अर्धा पिक्चर बघ इंटरव्ह्यू झाला का मग ये मी जातो मग मी घरी येऊन रात्री तुला तू मला स्टोरी सांग मी तुला स्टोरी सांग नाही नाही अर्धा पिक्चर बघण्यात मजा नाही तू मला माहितीये ना मला पिक्चर बघायला की एवढं आवडतं ते मला पूर्ण पिक्चर बघायचं होतं पण आता तुमच्याकडे एक तिकीट आहे ह्याच्याकडे एक तिकीट आहे एक काम करा हे घ्या तुम्ही दोघा पिक्चर बघा मी जाते घरी ह्याच्यावर- माझ्या नशिबातच नाही मी जाते नाही थांब हे पारू थांब हे घ्या हे दुसरं तिकीट घ्या. ह्याच्यावर काय पिक्चर बघू ह्याच्यावर पिक्चर बघितला तर स्टोरी टाकू पण शकत नाही सांगू पण शकत नाही. काय काय स्वप्न बघितली होती नाहीतर तुम्ही दोघं जा नाही, सॉरी तुम्ही जावा. नाही नाही देव्या यार असं नाही नाही ठेव तू ठेव नाही तू ठेव पारू तू पारू ठेव नक्की ठेव अरे पण देव्या तुम्ही नाही बघणार मग पिक्चर मी नंतर बघेन तू जा आता. एवढा चांगला आहेस रे देव्या तू तुला लग्न झाल्यावर कळलं त्याला काय आता करायचं. मी काय बोलतोय पिक्चर सुरू व्हायला किती टाइम आहे अजून एक 10-15 मिनिटं आहेत. मग मी काम करते झालं पोरं तिकडे खेळतात तिकडे गाडी पार्क केले ना मला चैन परत नाही वाचले गाडीवर क्रॅचच मारतील मी पचकन तिकडे जाऊन येतो लगेच येतो लवकर हा, येतो. लवकर या नाही तर पिक्चर सुरू होईल सावकाश जावा गाडीचं काय एवढं मनावर घेऊ नका. येतील लगेच येतील पारू हा याच्यासाठी सोडलास तू मला. अरे हा जॅकी अगं माझ्या पायातला सॉक्स ह्याच्यापेक्षा मोठा आहे नाहीतर काय तू लग्नात डोळ्यावर मुंडावळ्या बांधल्या होत्यास की काय. वाटेल ते बोल लोक कसा पण नसला तरी जिजू आहे तो तुझा जिजू हा जिजू
हा जिजू तू बनवलास म्हणून तो माझा जिजू झालाय. माहितीये काय काय मजबुरी होती याच्याशी लग्न करायची? काय मजबुरी होती? मग? ऐकायचं तुला काय मजबुरी होती? सांग काय ना, मजबुरी सांग ना, होती काय मजबुरी? ऐकायचं? सरकारी नोकरी आहे त्याला. तुझं काय आहे? हा दिवसभर गावभर हुंडारा फिरत असतो. तुझ्या बरोबर लग्न करू? 2 फ्लॅट आहेत त्याचे स्वतःचे. तुझं काय आहे? अजून पण घराच्या अंगणात झोपतोस ना तू? घरात स्वतःच्या घरात झोपायला तुझ्याकडे जागा नाही मोठा सांगतो. तुझ्यावर लग्न केल्यावर काय दिलं असतं तुम्हाला? मी तुला दिलं असतं ना. दिलं असतं. काय करू ते दिलाचं? साठू ते मोठाला सांगतोय म्हणा. आणि जॅकी मनानं लय चांगला आहे. माझं मन काय धोत्रावर इन करतं? माझं मन धोत्रावर इन करतं. अरे त्याच्यावर चिमुडवर मीठ टाकलं ना तर चिकन टिक्काचा पीस वाटेल तो. माहितीये काय तू सगळं विसरलीस? या सरकारी नोकरी आणि ते जमिनीच्या तुकड्यासाठी सगळं विसरलीस तू? काय काय केलं मी तुझ्यासाठी? तो सरपंचाचा मुलगा तुझ्याकडे वाईट नजरेनं बघत होता माहितीये ना, म्हणून मी 4 महिने गंगावर आणि तुझा पंजाबी ड्रेस घालून फिरत होतो. 3 वेळा किडनॅप केलं त्याला मला. मग एवढं काय मोठं केलंय? एवढं काय मोठं केलं? तुला काय जातं बोलायला? त्याची सगळी फॅन्टसी मला माहिती. माणसं वरले. देव्या इकडे. हे सगळं तू कोणासाठी केलं? तुझ्यासाठी केलं. कोणासाठी केलं? तुझ्यासाठी केलं. माझ्यासाठी केलं ना? मग माझ्यासाठी केलेल्या गोष्टी तू अशा काढून दाखवणार आहेस काय 4 चौघात? बरं दिसतं ते. त्याला बघून पित्त कळवायला गप बस वाटेल ते बोल नको. राग येणार एवढासा म्हणू का तुझा नवरा बनून फिरतोय आईच्या गाव? कसं बोलतोयस तू? तुला काय लक्षात नाही म्हणून मला बोलावं लागतंय. तुझ्याकडे बैल किती? 1 होता. तरी तुला बैलगाडीच्या शर्यतीत भाग घ्यायचा होता. हा तुझ्यावर प्रेम म्हणून मी दुसरा बैल म्हणून उभा राहिलो. तुझ्या भावाला सांगितलं चाबूक फक्त मेन बैलाला मार, तरी तो ऐकला नाही. शेवटपर्यंत मला कुटवला. आज सुद्धा गावातले लोक मला विचारतात तुझ्या कमरेत 4-5 दोरे काय आहेत? त्याला कुठून सांगू? चापकाच्या वळ आहे म्हणून सांगू? सांगते मला तिथे. देव्या तुला कळत कसं नाही रे देव्या? ज्या प्रेमात रक्त येत नाही ना त्याला खरं प्रेम नाही बोलत. पारो आपल्या प्रेमात मी एकटाच ब्लड डोनेशन करतोय. तू टॉप टू बॉटम ओके आहेस. जॅकी काय झालं काय एवढं चिरायला? हे बचारे गाडीवरती क्रॅचेस मारतात. तिकडे गेले म्हणून आपली गाडी टायर घेऊन जाणार होते बचारे. माहितीये का? शांत. अशी फालतूगिरी करतात. तुला सांगितलं नाही यार, या 200 रुपयाच्या पिक्चरसाठी एवढी मोठी गाडीचं नुकसान करायचं. चल तू घरी. नाही पिक्चर बघायचा आहे. अरे जॅकी तुला माहितीये ना मला पिक्चर बघायचं. त्या नशिबाने तिकीट मिळाली. ती जागा बरोबर नाही. पोरं खेळतात आहे, नुकसान करतील गाडीचा. गाडी कोण बघेल? देव्या बघेल ना. बघशील ना देव्या? नाही म्हणजे नसेल बघायचं तर तसं सांग. मी इकडे कोणाला तरी सांगेन गाडीकडे लक्ष ठेवायला. बघशील नक्की? देव्या राखणीच्या बाबतीत 1 नंबर आहे. मला एक्सपिरियन्स आहे ना त्याचा. हा तो लक्ष ठेवेल. आणि पोरांनी स्क्रॅच बीच काढले तर त्यांना ओरड. मारून टाकेन तू टेन्शन. एवढा नको करूया नाहीस काय? तो बघेल. आपण जाऊया पिक्चर बघायला. थँक्यू देव्या. थँक्यू. काळजी घे. तुम्ही पण घ्या. हे आणि तू काळजी करू नको. मी कॉल करते ना तुला पिक्चर संपल्यावर आणि मी सगळी स्टोरी सांगेन तुला. म्हणजे पिक्चर बघायची गरजच नाही. 11 वाजता कर. 11 वाजता. हा पिक्चर संपल्यावर करते. बाय बाय बाय. पिक्चर चालू आहे. वा 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 छान झाला परफॉर्मन्स. ऐकूया हास्यरसिकांना तो कसा वाटलाय. सई फन परफॉर्मन्स. सगळ्यात आधी आज आपल्या मंचावरती बॉक्स ऑफिस दिसतंय ते बघून खूप मजा येते. सेटिंग आणि आर्ट डिपार्टमेंटला माझ्या खूप खूप कॉम्प्लिमेंट्स आणि शाबासकी. एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, हा चित्रपट जेव्हा जेव्हा रिलीज होईल तेव्हा तेव्हा मी त्याला प्रमोट करणार आणि हे करण्यापासून मला कोणीच थांबवू शकत नाही. खूप धन्यवाद. थँक्यू गाईज.